नमस्कार. आज आपण इथे बघणार आहोत अगदी गाड्यावर जशी मिळते ना भजी, त्यापेक्षा पण छान अशी गोल कांदा भजी बघणार आहोत आपण. तर त्यासाठी घेतलेलं आहे मी सगळ्यात पहिल्यांदा तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे. तेल तापेपर्यंत आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे. भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे. छान आपल्याला हातावरती चोळून टाकून घ्यायचं आहे. एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घ्यायच्या आणि इथे अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. चिमूटभर इथे हळद घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला पाणी टाकून छान आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे हे पीठ आणि छान 5 मिनिटांसाठी छान फेटून घ्यायचं आहे. तर इथं मस्त 5 मिनिटांसाठी फेटून घेतलेलं आहे. मग आपल्याला लगेच सोडा टाकून घ्यायचा आहे. इथे चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि 1 चमचा गरम तेल ओतलेलं आहे आणि सोड्यावरती थोडंसं पाणी टाकून मी छान असं 5 मिनिटांसाठी छान फेटून घेत आहे. तर 5 मिनिटांसाठी छान फेटायचं आहे आपल्याला हे पीठ. झालेलं आहे आपलं फेटून. तर इथं आपलं तेल तापलेलं आहे. तर मिडियमच तापू द्यायचं आहे तेल आपल्याला, जास्त कडकडीत नाही तापवायचं. तर आपल्याला हे सगळे काय भजी सोडून घ्यायचे आहेत. आणि भजी वरती आल्यानंतर कमी गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायची आहेत भजी. तर मस्त अशी भजी होतात. अजिबात तेल पकडत नाहीत. या पद्धतीने केले ना अजिबात तेल पकडणार नाहीत तुमची भजी. तर तुम्हाला पुढे तोडून पण दाखवते की कसं झालेलं आहे. झालेले आहेत आपले भजी इथे तयार. आणि 2 मिरच्या आपल्याला मस्त तळून घेतलेल्या आहेत. मधनं कट करायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत. त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. ही मस्त अशी गरमागरम भजी झालेली आहेत. अजिबात तेल पकडत नाहीत या पद्धतीने बनवल्यानंतर. हे बघा मस्त असे मधनं जाळीदार आणि वरनं क्रिस्पी झालेले आहेत ही भजी. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.